तर मनोज जरांगे पाटलांवर संभाजीनगरमध्ये उपचार सुरू आहेत। मनोज जरांगे मुंबईहून थेट संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल झाले। पुढील 2 दिवस मनोज जरांगेंना उपचार घेण्याची गरज असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली। मनोज जरांगे पाटील यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। त्यावेळची दृश्य उपचारांसाठी म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं। गॅलेक्सी रुग्णालय संभाजीनगर इथलं, जिथे मनोज जरांगे पाटील हे नेहमी उपचारासाठी दाखल होतात। उपोषणानंतर ते थेट गॅलेक्सी रुग्णालयात पोहोचतात। त्याच गॅलेक्सी रुग्णालयामध्ये सध्या ते उपचार घेतात। 7 दिवस झालेले आहेत की पाटलाचं कंटिन्यू उपोषण सुरू आहे। आता आल्यानंतर त्यांना चक्कर येत होते, त्याच्यानंतर पोटही दुखत होतं, ॲबडोमिनल पेनही होता, BP त्याचा 90-60 होता, शुगर ऑलरेडी आपण तिकडे केली होती 70s होती। एकंदरीत थोडीशी तब्येत जी आहे ती नाजूक आहेत आणि आता आपण सर्व प्रकारे ट्रीटमेंट सुरू केलेली आहे आणि त्यांच्या बाकीची टेस्टिंगही पाठवली आहे, ब्लड टेस्ट वगैरे। बरं, पुढचे किती दिवस त्यांना नाही, 1-2 आठवडे तरी त्यांना ट्रीटमेंटची सक्त आवश्यकता आहे असं मी सांगितलं।